आता या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिकडे सोयाबीनचा बेल्ट आहे, कापसाचा बेल्ट आहे, सोयाबीनच्या बाबतीमध्ये माझी आताच केंद्रीय मंत्री महोदयांची चर्चा झाली आणि MSPचा भाव तात्काळ देण्याचा निर्णय झाला आहे. केंद्र नवीन उघडण्याचा निर्णय झाला आहे आणि त्याचबरोबर 15% मॉइश्चर असलेला सोयाबीन देखील खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे आणि त्याचा दर देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की सोयाबीन MSP 4,892 रुपये क्विंटल आणि नाफेड खरेदी करेल आणि कापूस जो आहे कॉटन मीडियम स्टेपल जो आहे त्याला 7,121 रुपये आणि लॉंग स्टेपल कॉटन जो आहे त्याला 7,521 रुपये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया MSPच्या दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन पेंट जे आहे डी-ऑइल केक निर्यातीसाठी देखील राज्य सरकार परवानगी देईल आणि म्हणून सोयाबीनच्या भागामध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांना हा भाव खाली आलेला आहे केंद्र सरकारने तात्काळ त्याच्यावर उपाययोजना केलेल्या आहेत आणि अधिकची खरेदी केंद्र या ठिकाणी उघडण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतले. निर्णय घेतले गेलेले आहेत त्याच्यामुळे सर्वेचे ते पॉझिटिव्ह येत आहेत. आज इथं पण बघा लाडके बहीण 1 लाखापेक्षा जास्ती लोकांनी फॉर्म भरले. आज या सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. लाडक्या भावांना आम्ही स्टायपंड देतोय, प्रशिक्षण भत्ता देतोय आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आम्ही वीज बिल माफ करतोय, 12,000 रुपये देतोय. हे सगळ्या योजना ज्या आहेत आतापर्यंत कधी झाल्या नव्हत्या, आता या योजना होत आहेत. जनता योजना देणाऱ्या काम करणाऱ्या सरकारच्या मागे उभं राहील आणि पूर्णपणे या ठिकाणी बहुमत महायुती सरकारचे. आज बाळासाहेबांचा स्मृती दिवस आहे. मी सगळ्यात अगोदर बाळासाहेबांना वंदन करून आलो आणि बाळासाहेबांना वंदन करून कामाची सुरुवात केलेली आहे. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढचं वाटचाल करतोय. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सरकार